हॅलो, या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत एक मैत्रीण आहे आणि तिचं नाव आहे अंकिता. आणि ती थोडीशी कन्फ्यूज झाली आहे आणि तिला प्रश्न पडलाय की वस्तू मोजण्यासाठी आपण काय वापरायचं, हाताची बोटं वापरायची का वीत वापरायची, आणि कुठल्या गोष्टीसाठी आपण बोटं वापरली पाहिजेत आणि कुठल्या गोष्टीसाठी वीत वापरली पाहिजे. तर चला आपण अंकिताला मदत करूया. तर सर्वप्रथम ती अभ्यास करत असताना तिच्या जवळच्या वस्तू बघते आणि ठरवते की आपण पेन्सिलीची लांबी मोजूया. आणि पेन्सिलीची लांबी मोजताना तिने अशा प्रकारे पेन्सिल घेतलेली आहे आणि पेन्सिल मोजताना तिने हाताची वीत वापरून बघितली. तर काय झालं, अरे हाताची वीत तर या पेन्सिलपेक्षा खूप मोठी आहे. म्हणजेच आपण हाताच्या वीतीला अशा प्रकारे बोटांनी मोजून बघू शकतो. आणि इथे तुम्ही बघू शकता अंकिताची किती बोटं, 8 बोटं त्या पेन्सिलच्या लांबी इतकी आहेत. चला यानंतर तिला उशीची लांबी मोजायची आहे. आणि पेन्सिलची लांबी बोटांनी चांगली मोजता आल्यामुळे ती विचार करते आपण उशीची लांबी सुद्धा पहिले बोटांनी मोजून बघूया. तर ती अशा प्रकारे एक एक हाताच्या बोटांनी मोजण्यास सुरुवात करते. आणि तुम्ही सुरुवातीला बघू शकता एका हाताची 4 बोटं तिने इथे ठेवलेली आहेत आणि इथून मोजण्यास सुरुवात केलेली आहे. आणि ही 4 बोटं इथे ठेवलेली आहेत. आता तुम्ही बघा पुढे पुढे आपण मोजूया. हे 4, 4 दुणे 8, नंतर 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ता 28. बापरे, म्हणजे ती आता मोजत मोजत चालली आहे. आत्तापर्यंत 28 बोटं झालेत. आणि बघा 1 2 3 4 5 6 7 वेळा तिला असा हात ठेवायला लागला. म्हणजे ही खूप लांब वस्तू आहे, त्याच्यामुळे या वस्तूला हाताच्या बोटांनी मोजायला फारच वेळ लागतोय. तर आपण याला हाताच्या वीतीने मोजून बघूया. तर तिने विचार केला की चला हाताच्या वीतीने मोजूया आणि बघूया. तर पहिलं तिने बघितलं 1 वीत, नंतर 2 वीत आणि 3 वीत. म्हणजे 3च हाताच्या वीतीमध्ये तिला उशीची लांबी मोजता आली. बरोबर, इथपासून सुरुवात केली आणि करंगळी ते अंगठ्यापर्यंतचं ताणलेलं अंतर हे आपलं एका वीतीचं अंतर असतं. म्हणजेच तिने 1 वीत, 2 वीत आणि 3 वीत, 3 वीतीमध्ये अख्खी उशी मोजली सुद्धा. आणि आपल्याला हातांची किती बोटं लागली होती, ती तर भरपूर लागत होती. त्याच्यामुळे तिला एक गोष्ट इथे समजली की आपल्याला लांब वस्तू मोजायच्या असतील तर त्या हाताच्या वीतीने मोजायला पाहिजेत. आणि तिला उशीची लांबी किती मिळाली, उशीची लांबी 3 वीत इतकी मिळाली. चला, म्हणजे आपल्याला आणि अंकिताला सुद्धा आता हे थोडं थोडं लक्षात आलेलं आहे की आपण काय निवडायचं आहे आणि कसं निवडायचं आहे. तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेलच की जर वस्तू लहान असेल, जसं की छोटी पेन्सिल किंवा खेळण्यातली गाडी किंवा छोटा चमचा, तर या गोष्टी आपण कशाने मोजू शकतो, तर त्या आपण हाताच्या बोटांनी मोजू शकतो. आणि जर वस्तू लांब असतील किंवा थोड्या मोठ्या असतील, जसं की पुस्तकं किंवा उशा किंवा शाळेचं दप्तर, तर अशा गोष्टी आपण हाताच्या वीतीने मोजू शकतो. पण समजा मला सांगा वस्तू जर खूपच जास्त मोठ्या असतील, जसं की एखादी मोठी भिंत किंवा अख्खी लांब ट्रेन, तर त्या गोष्टी कशा मोजायच्या, तर त्या गोष्टी तुम्ही हाताच्या बोटांनी सुद्धा मोजू शकत नाही आणि वीतीने सुद्धा मोजू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मोजपट्टी किंवा मोठी मोजपट्टी लागते, त्याच्याने आपण त्या वस्तू मोजतो. आणि खूप लहान जरी गोष्टी असतील, एकदम छोट्याशा गोष्टी असतील, जसं की छोटेसे मणी किंवा तांदळाचे एकदम छोटेसे दाणे, तर ते आपल्या हाताच्या बोटांपेक्षा पण लहान असतात. त्याच्यामुळे खूप लहान गोष्टीसुद्धा आपण हाताच्या बोटांनी किंवा वीतीने मोजू शकत नाही. तर आपल्याला आणि अंकिताला अशा प्रकारे समजलं आहे की हाताची वीत आणि हाताची बोटं ही कुठे कुठे नक्की वापरायची. आणि अशा प्रकारे अंकिता आज शिकलेली आहे की आपण वस्तू कशा प्रकारे एकदम व्यवस्थितरित्या मोजू शकतो. अरे वा, आता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मोजून बघा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा की कुठल्या कुठल्या गोष्टींची लांबी तुम्ही कशी मोजली.